मसाजोगचे ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करतायत। संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने उलटले आणि तरी सुद्धा आरोपींना शिक्षा झालेली नाहीये। यासह मसाजोग वासियांच्या इतर 7 मागण्या आहेत। सरकारने 2 दिवसांमध्ये दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा आता मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। ठीक है गड़बड़ नहीं बसून बाईट ते बोलते तर नेमकं या मसाजोग वासियांच्या आपण पाहतोय की मसाजोगचे ग्रामस्थ आता सध्या आंदोलनाला बसले, अन्नत्याग आंदोलन ते करतायत आणि त्या संदर्भात आता आपण पाहूयात काय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 78 दिवस पूर्ण झाले आहेत आणि यातील काही प्रमुख मागण्यांसाठी आज गावकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरुवात होत आहे। आंदोलनाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। या क्रूर हत्येचे जे आरोपी आहेत तत्काळ त्यांना VIP सुरक्षा न देता त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि 302चं कलम लागू होऊन त्यांना शासन झालं पाहिजे। जे मागण्या आहेत ते तत्काळ आमच्या 7-8 मागण्या पूर्ण कराव्यात हीच आमची अपेक्षा आहे। आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत सगळ्या। कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे, त्याला पकडू शकलेलं नाही आहे। परत बरेच जण त्यांना सहकार्य करणारे व्यक्ती आहेत, त्यांना अजून सहआरोपी केलेलं नाही आहे। त्या मागणीमुळे आम्ही इथं आज अन्नत्याग उपोषण करणार आहोत। हे आंदोलन करायची गरजच पडली नाही पाहिजे मला तर वाटतंय। काय कशामुळं आम्ही काय लोकांना हे करत नाहीत ना। आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा आमचे जेवढे आरोपी आहेत तुम्ही अजून पण 72-74 दिवस झाले आहेत, अजून पण आरोपी अटक नाही। का अटक नाही आहे म्हणजे प्रशासनावर आमचा विश्वास राहिला नाही। आता तर अक्षरशः सांगतो साहेब, हे अन्नत्याग नाही, आता आम्हाला मरणच द्या हे आमचं म्हणणं आहे। आता आंदोलनामध्ये आज 78 दिवस झाले पूर्ण झाले तरी बी कुठल्याही आमच्या मागण्या पूर्ण केलेल्या नसल्यामुळं संपूर्ण गाव, पंचक्रोशीतील नागरिक व बाहेरून आलेले नागरिक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्हाला तोपर्यंत आमचं हे अन्नत्याग आंदोलन चालू राहणार आहे। कॅमेरामन इरफान मोहम्मद सह मी योगेश काशीद, साम TV, मसाजोग, बीड। तर आपण पाहिलं की मसाजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्या दरम्यान देशमुख कुटुंबाचा आरोग्य पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे। धनंजय देशमुख यांच्याकडून आरोग्य तपासणीला मात्र नकार देण्यात आला। देशमुख यांच्या आई आणि वैभवीची आरोग्य तपासणी मात्र पार पडली।